जे महाराष्ट्र मित्रांनो, सर्व्हर नाही काय प्रॉब्लेम आहे हा सर्व्हरचा यार. नेट तर चेक करा, नेट चेक केलं तरीसुद्धा तोच प्रॉब्लेम. ॲप अनइन्स्टॉल केली, ॲप लॉग इन केलं तरीसुद्धा तोच प्रॉब्लेम. आता हे सर्व काय करण्याची गरज नाही, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व्हरचं कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईनमध्ये 1 मिनिटात कसं भरायचा याचं मी सोल्युशन घेऊन आलेलं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर मोस्टली तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्या मित्रांमध्ये. सर्वात प्रथम तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपला अपडेट करायचं आहे. अपडेट करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही चेक करायचं आहे तुम्हाला अपडेट आलेला आहे की नाही. जर अपडेट आलेला असेल तर तुम्ही अपडेट करून घ्या. जर अपडेट आलेलं नसेल तर तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपवरती प्रेस करून ठेवायचं आहे. 2 सेकंद प्रेस करून ठेवल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप येईल. असा पॉपअप आल्यानंतर तुम्हाला आय बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला फोर स्टॉप यावरती क्लिक करायचा आणि फोर स्टॉप ओके करायचं आहे. यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप करायची आहे, ते म्हणजे स्टोरेजवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिअर कॅचवरती क्लिक करायचं आहे. सेकंड तुम्हाला क्लिअर डाटा यावरती तुम्हाला क्लिक करायचा आणि ओके दाबायचा. आता या ठिकाणी तुम्ही जो काय फॉर्म भरलेला आहे तो तुम्हाला इथे पुन्हा भरावा लागणार आहे, किंवा जे तुम्ही ID बनवली होती ती ID तुम्हाला या ठिकाणी लॉगआउट दिसेल. तुम्हाला इथे पुन्हा लॉग इन करायचं आहे किंवा पुन्हा ID बनवायचा आहे. त्यासाठी ॲपवरती क्लिक करायचं आहे, स्किप बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला या स्क्वेअरमध्ये क्लिक करायचं आहे आणि स्वीकारावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला 10 अंकी नंबर दिसणार आहे. तो आहे का नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. कारण तुमचं व्हर्जन कितवं आहे ते तुम्ही चेक करायचं आहे. 1.1 व्हर्जन असलं पाहिजे आहे. यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा लोडिंग येईल. लोडिंग आल्यानंतर तुम्हाला सर्व्हरचा प्रॉब्लेम थोडासा फेस करावा लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला OTPसाठी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी तुम्हाला नेट रिफ्रेश करायचं आहे. तर या ठिकाणी आपणाला OTP गेलेलेच दिसेल, त्यामुळे आता व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. OTP सबमिट करून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फॉर्म पूर्णपणे प्रोसीड होणार आहे. सुरुवातीला तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायची. प्रोफाईल कशी क्रिएट करायची हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती. प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप येईल, ज्यामध्ये तुम्हाला व्हाईल यूजिंग द ॲप यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही सुरुवातीला हे सर्व फॉर्म भरत असाल, पण तुम्ही अशी चूक पुन्हा करायची नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जरी ते रिफ्रेश दिसत असेल तर रिफ्रेश करायचं आहे. लोडिंग येणार आहे. लोडिंग आल्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. सुरुवातीला तुम्ही जो कोणता जिल्हा आहे अर्जदाराचा तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. यानंतर तुम्हाला लोडिंग दाखवत आहे. या ठिकाणी समजून जावं की इथे सर्व्हरचा प्रॉब्लेम 100% येणार आहे. जोपर्यंत या प्रॉब्लेमचं सोल्युशन होत नाही तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही स्किप करायचा नाही. जर या ठिकाणी जर तुम्हाला आणखी लोडिंग दाखवत असेल तर तुम्हाला हा पूर्ण टॅब क्लोज करायचा आणि पुन्हा नारी शक्ती दूत ॲप ही ओपन करायचे आणि यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. आता जिल्हा आल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे. जो कोणता तुमचा तालुका आहे तो निवडायचा आहे. आता हे 2च गोष्टी तुम्हाला सुरुवातीला करायच्या आहेत. याच्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला सर्व्हरचा प्रॉब्लेम आता फेस करावा लागणार आहे की नाही. सुरुवातीला तुम्ही काय करत असणार आहे, पूर्ण फॉर्म तुम्ही पूर्णपणे भरत असणार आहे आणि यानंतर तुम्ही ॲक्सेप्ट या बटनवरती क्लिक करून स्वीकारा यावरती क्लिक करता आणि माहिती जतन करा यावरती तुम्ही क्लिक करणार आहात. आता या ठिकाणी नवीन व्हर्जन आहे ह्या ॲपचं, म्हणजेच नारी शक्ती दूतचं हे लेटेस्ट व्हर्जन आहे. त्यामुळे तुम्हाला इथे असा ऑप्शन दाखवत आहे. या ठिकाणी तुम्ही सोलापूर जिल्हा किंवा जो कोणता जिल्हा आहे तो निवडला. त्यानंतर तुमचा तालुका निवडला आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आणि स्वीकारावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती जतन करा हे केशरीमध्ये तुम्हाला दाखवत आहे, म्हणजेच भगव्या कलरमध्ये दाखवत आहे. जर तुम्हाला असं दाखवत असेल तरच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी आता फॉर्म पूर्ण भरू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती जतन करा यावरती क्लिक करून तुम्ही या सर्व प्रॉब्लेमचं पूर्णपणे सोल्युशन मिळवू शकता.
हे सर्व करूनसुद्धा तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. तर ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती. आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती.